investment इस टीचर को जो बनाया, ठीक है? तो assertion is incorrect, reason is correct. ये हो जाएगा इसका आइडिया, है ना? एक बार में मतलब देगा था। चलो, पत्रिका टीचर्स ऑफ इंडिया इस चैप्टर में आजकाल आमच्या घरात हे असंच दृश्य दिसतंय। टी व्हीवरती यूट्यूबवरती व्हिडिओ सुरू असतात अभ्यासाचे आणि आधी अभ्यास करत असतो। यूट्यूबचा सगळ्यात चांगला फायदा आहे असं मला वाटतंय। कसं आहे ना, CBSEचा जे सिलेबस आहे तो आपल्याला शिकवायचं म्हटलं तर ते खूपच हार्ड होऊन जातं। त्यामुळे मग म्हणजे असं होतं ना की एक तर ट्युशन लावायचं पर्याय असतो आपल्याकडे आणि ट्युशनमध्ये पण ना जितका वेळ बसवतात ना तितका अभ्यास घेत नाही असं मला दिसून आलं। तर हा चांगला फायदा आहे की मस्तपैकी यूट्यूबवर प्रत्येक सगळ्या स्टँडर्ड्सचे म्हणजे 9वी 8वी 10वी सगळ्यांचे तिथे लेसन वाईज सगळे व्हिडिओज आहेत शिकवलेले आणि खूप छान पद्धतीने शिकवतात। जसं मी बघते ना हसी मजाक करत म्हणजे मुलांना एंटरटेन होईल असं। आणि कसं असतं यांना व्ह्यूजसाठी कॉम्पिटिशन असते ना, तर व्ह्यूजसाठी पण ते छान छान शिकवतात। तर म्हणजे किती बदल झालेला आहे ना असं वाटतं की म्हणजे आधी आपण अभ्यास कसा करायचो, एक तर आपल्याला होतं की सेल्फ स्टडी किंवा मग ट्युशन लावायची, नोट्स काढायचे, गाईड वगैरे वापरायचे, तसा अभ्यास असायचा आणि आता अभ्यासाची पद्धत पूर्णपणे बदललेली आहे। छान आहे। आपण सोशल मीडियाला नावं ठेवतो, खराब आहे म्हणतो, पण याच्यातनं जितकं आपण चांगलं घेऊ तर त्यासाठी चांगलं देखील आहे। प्रत्येकच गोष्टीचे चांगले आणि वाईट फायदे असतात, आपण त्याच्यातून काय घेतो ते महत्त्वाचं आहे।